नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पावसाळ्यात गरमागरम रस्सेदार ज्वारीच्या पिठाची वरणफळं खाल्लेत का? आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने ही स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. एकदा ही पद्धत पाहिली की तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. चला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपणाला डाळ शिजवून घ्यावी लागेल. तर कुकरच्या भांड्यामध्ये पाववाटी तूर डाळ आणि पाववाटी मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही एक डाळ वापरली तरीही चालेल. आणि इथे आपणाला 1-2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये डाळ शिजल इतपत पाणी घालायचं आहे. एका वाटीला 2 वाटी असं प्रमाण आहे, पण तुमच्या डाळीला कमी किंवा जास्त पाणी लागू शकतं. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालून ही डाळ आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. झाकण लावून कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात. कुकर आता आपला थंड झालेला आहे, याची वाफ ही गेलेली आहे. झाकण उघडून पाहूया. तर एकदम डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे. चमच्याने त्याला घोटून घेऊयात. इथे मी डाळ व्यवस्थित अशी घोटून घेतलेली आहे. डाळ आता शिजून इथे आपली तयार झालेली आहे. आपल्याला फळे करायचे आहेत, त्यासाठी ज्वारीचं पीठ भिजवून घेऊयात. तर पीठ मळण्यासाठी पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. पाव वाटी बेसन घ्यायचं आहे. बेसनामुळे याला बाइंडिंग छान येतं. पाव चमचा हळद, अर्धा चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर वापरायची आहे. पाव चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपण भाकरीला कसं ज्वारीचं पीठ मळतो तसं भिजवायचं आहे. खूप पातळ पीठ करायचं नाही. एरवी आपण वरणफळासाठी जे पीठ भिजवतो त्यामध्ये तिखट घालत नाही, पण हे ज्वारीच्या पिठाचं आज आपण बनवतोय. थोडंसं चवीला छान लागावं, टेस्टी व्हावं म्हणून यामध्ये आपण तिखट ॲड केलेलं आहे. भाकरीला पीठ कसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे, पण थोडंसं घट्ट मळायचं आहे. आणि याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच फळं करायला घ्यायचे आहेत. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालते आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. आणि मोहरी छान तडतडले की लगेचच अर्धा चमचा जिरे फुलले की पाव चमचा हिंग घालूया. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट पावडर घालायची आहे. पाव चमचा इथे आपणाला हळद घालायची आहे. आणि 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालायची आहे. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा तास चिंच गरम पाण्यात भिजत ठेवली होती. तर त्याचा कोळ काढून साधारण 2 चमचे हा चिंचेचा कोळ घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. फोडणीमध्ये तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता, पण मी ते वापरलेला नाही, त्यामुळे वरणफळे खमंग लागतात. आता लगेचच यामध्ये आपण शिजवून घेतलेलं वरण घालायचं आहे. आणि वरण घालून चमच्याने मिक्स करून घेऊयात. बुडापासून हलवून घ्यायचं आहे. खूप छान असा याला रंग आलाय, तुम्ही पाहू शकता. एकदम फोडणी मस्त अशी बसलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. एकूण 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि याला व्यवस्थित अशी उकळी आणायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर वरणाला छान अशी उकळी आलेली आहे. रश्श्याला उकळी आली की गॅस कमी करून याला 4 ते 5 मिनिटं आपण उकळून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण फळे करून घेऊयात. तर इथे थोडासा गूळ घालायचा आहे आणि याला मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता
इतपत आपणाला हे वरण पातळ ठेवायचं आहे. त्यानंतर फळे घातल्यानंतर हे आणखी थोडंसं शिजून येतं आणि घटसर असं तयार होतं. तर याला उकळी येते आहे 4 मिनिटं, तोपर्यंत आपण फळे करून घेऊयात. पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. जास्त भिजवायचं नाही, 5 मिनिटच भिजवायचं आहे आणि याला एकसारखं असं आपण हाताने करून घ्यायचं आहे. एकदम याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत करून. अगदी आपण जसे छोले असतात ना, अगदी तेवढे, त्यापेक्षा मोठे अजिबात करू नका. आणि याला असं हाताने गोलाकार फिरवायचं आहे. जर हाताला चिटकत आहे असं वाटत असेल तर तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. आणि असं याला चपटं करून घ्यायचं आहे. खूप जाडही ठेवायचं नाही आहे, थोडंसं चपटं करायचं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही फळे करून घेऊ शकता. हाताला चिटकत आहे असं वाटलं तर थोडंसं तेल लावून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता मी अशी सगळी फळे अशा पद्धतीने करून घेते आहे. तर असं हाताने आपणाला हे हलकंसं चपटं करायचं आहे. खूप जास्तही जाड ठेवू नका, हे लक्षात ठेवा. छोले एवढाच गोळा घ्यायचा आहे आणि हाताने असं याला आकार देऊन चपटं करायचं आहे. आता मी ही सगळी फळे अशी करून घेते आहे. तर इथे आपली ही फळं तयार झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर वरणाला छान अशी उकळी आलेली आहे. तर आपण हे यामध्ये सोडूया. तर गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आणि हे सोडायचं आहे यामध्ये. आणि हे काम भराभरा करायचं आहे. अधूनमधून सोडल्यानंतर याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे. हे एकमेकाला त्यामुळे चिटकत नाहीत. आता हे सगळं आता आपण यामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि चांगलं बुडापासून याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागत नाही. आता याला छान असं झाकण लावून 8 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात. दर 2 मिनिटांनी याला असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर आता 8 ते 9 मिनिटं झालेली आहेत. आपली वरणफळं छान अशी शिजलेली आहेत आणि थोडीशी फुललेली पण आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि हे वरण छान असं घट्ट झालेलं आहे. तर शेवटी यामध्ये 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे खायला सुद्धा खूप मस्त अशी लागतात. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. मस्त अशी ज्वारीच्या पिठाची वरणफळं तयार आहेत. गरमागरम ही ज्वारीची वरणफळे खायला खूपच छान लागतात. शक्यतो गरम गरमच खा. तर अशा पद्धतीने ही वरणफळे जरूर करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अशी ही रेसिपी जरूर शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.